चटपटीत चटकदार असं लिंबू मिरची लोणचे आज आपण बनवणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण अगदी टिकाऊ असं चटपटीत लिंबू मिरचीचं लोणचं बनवणार आहोत. तर इथं मी 1/2 किलो लिंबू आणि 1/2 किलो मिरच्या घेतल्या आहेत. लिंबू मिरची स्वच्छ धुवून आपल्याला हे कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, मी बराच वेळ झाले हे धुवून ठेवलं होतं, त्यामुळे व्यवस्थित निथळून गेलं आहे. आणि आता लिंबू पुसून झाली आहे. आता मिरच्या पुसून घेते. तर तुम्ही इथं बघू शकता, लिंबू मिरची छान पुसून झालेत. मिरच्यांचे देठ आपल्याला वेगळी करून घ्यायचे. एक एक मिरचीची देठही अशी वेगळी करून घ्यायची. तर तुम्ही इथं बघू शकता, माझी मिरच्यांची देठ इथं काढून झाली आहेत. यातले 2 लिंब मी काढून घेणार आहे. वजनी पावशेर आहे. पातळ सालीची लिंब आपल्याला घ्यायची आहेत आणि पिवळसर घ्यायची, जेणेकरून रसाळ असतात. तर तुम्ही इथं बघू शकता, एका लिंबाच्या मी 8 फोडी करणार आहे. अशा पद्धतीने बारीक बारीक फोडी आपल्याला इथं करून घ्यायच्या आहेत. तर सगळी लिंब मी याच प्रकारे चिरून घेणार आहे. तर सगळे लिंब मी या प्रकारे चिरून घेतले आहेत, बिया बाजूला करून घेतले आहेत. आता मिरच्यासुद्धा आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. मिरची बऱ्यापैकी लांब आहे, तर इथून मी मधून कट देणार आहे आणि तुम्हाला आवडेल अशा आकारात तुम्ही चिरू शकता. तर मी एका मिरचीचे 3 ते 4 तुकडे करते आहे. तुम्ही हवं असल्यास बारीक तुकडेही करू शकता. अशा पद्धतीने कट मी यामुळे दिला की मसाला आतपर्यंत शिरेल. नाही कट दिला तरी काहीच हरकत नाही, मुरल्यावर ते मऊ होतेच मिरची. आता साहित्य बघूया. इथं 1/2 किलो मोहरी डाळ घेतली आहे. अशा वाट्या बघा, 2 वाट्या भरल्या आहेत. 1 चमचा मेथी दाणे घेतले आहेत. 1 चमचा जिरं घेतलं आहे. 50 ग्रॅम बडीशेप घेतली आहे. 1 चमचा हळद घेतली आहे. हिंग घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि 10 मिऱ्या घेतल्या आहेत. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. मोहरीची डाळ सोडून बडीशेप, मेथी दाणे, जिरं आणि मिरी. तर मी हे मिक्सरमधून जाडसर वाटून घेतले. आता यात जे 2 लिंब काढले होते, त्या लिंबांचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता, वाटीभर तेल मी पॅनमध्ये ओतले आणि जे भरड केली आहे ती आता आपल्याला या तेलात घालायची आहे. इथं 2 लिंबूसुद्धा पिळून झालेत. तर अशा प्रकारे पॅनमध्ये हे जाडसर वाटलेलं घालून घेऊया. तेल छान तापलं की मंद आचेवर आपल्याला हे घालून द्यायचे. नंतर मोहरी डाळसुद्धा मी यात घालून घेतली आहे आणि एक मंद आचेवर 4 ते 5 मिनटं आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तेलात. अशा पद्धतीने आता यात हिंग घालूया. 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा हळद घातली आहे. मीठ घातलं आहे चवीनुसार. जे 2 लिंब पिळून ठेवली होती ते लिंबाचा रस यात घालायचा आहे आणि हे छान 5 मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचे. ह्याने अगदी छान टेस्ट येते या मसाल्याला. व्यवस्थित भाजल्यामुळे आणि मॉइश्चर निघून गेल्यामुळे हा मसाला अगदी छान राहतो. याला बुरशी वगैरे काही येत नाही, अगदी वर्षभर तसंच राहतं. आता मी इथं यात 1 चमचा साखर घातली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आता हे छान मिक्स झालं की आपण पॅन बाजूला काढून घेऊया. आता हे 2 ते 2.5 तास आपल्याला छान थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर आपण तेल गरम करत ठेवूया. तेल इथं कडकडलं आहे, गरम झालं आहे हे बघण्यासाठी मी इथं लसणाची पाकळी घेते. ती वर आली की समजायचं तेल छान गरम झालं आहे. गॅस ऑफ करते आणि तेलसुद्धा मी गार करत ठेवते. आता मसाला पूर्णपणे आपला थंड झाला आहे. आता जे लिंबू मिरचीच्या फोडी केल्या आहेत त्या मी यात घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. मसाला पूर्णपणे गार झाल्यावरच यात मिक्स करायचा आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण बरणीत भरूया. तर बरणी मी इथं काचेची वापरते आहे. शक्यतो काचेचीच बरणी वापरा. बरणी स्वच्छ घासून ठेवली होती, सुकवून अगदी उन्हात. तर तुम्ही इथं बघू शकता, एवढं लोणचं त्यात घालून एवढं शिल्लक राहिलं आहे.
तेलसुद्धा आपलं पूर्णपणे गार झालं आहे. आता यात ओतून घेऊया. 2 ते 3 दिवसानंतर हा मसाला खाली जातो आणि तेल वर येतं आणि बुडतं तेलच ठेवायचं आहे. यात तेल वरती आलं पाहिजे. कडा व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत जेणेकरून याला बुरशी येत नाही. तर चटपटीत असं वर्षभर टिकणारं आपलं लिंबू मिरची लोणचे तयार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.